खरं तर जे बातमी प्रसार माध्यमांनी दाखवली या सोशल मीडियावर चालली ती अत्यंत खोटी होती आणि निश्चितपणे मी तर नंदुरबारची जी मीडिया आहे त्यांचे कौतुक करू इच्छितो का त्यांनी ती खोटी बातमी कमीत कमी ते प्रसार केला नाही आणि जे खासदार निधी आहे तो खासदार निधीतून कामे दिसत आहे. जनतेने स्वतः फोटो टाकले, जनतेने स्वतः खुलासा केला आणि अर्ध्यापेक्षा जनतेला असंही वाटत होतं की खासदार साहेबांनी अगर निधी खर्च केला नसेल तर स्वतःच्या खिशातून 9 कोटीपेक्षा जास्त कामे कसे प्रस्तावित केले गेले. तर मी त्या गोष्टीचे स्पष्टीकरण देतो आणि खुलासा करतो आणि जे खोटे आरोप आहे ते फेटाळून लावतो का जी खरं परिस्थिती आहे. जसं सोलार लाईट दिले गेले, शिरपूरमध्ये खाजा नाईकच्या स्मारकचे हे दिलं गेलं, डीपीआरचे काम दिले गेले, नॅशनल अँड स्टेट हायवेवरती पिकअप शेड दिलं गेलं म्हणजे बस स्टॉपसाठी जिथे प्रवास करणारे आहेत त्यांच्यासाठी पिकअप शेड दिलं जाईल. डीपी आहे, LT एन एच टी डीपी दिली गेले, ट्रान्सफॉर्मर दिले गेले, LT एन एच टी पोल सुद्धा दिले गेले आणि आता वॉटर टँकरची मागणी आहे ते आम्ही देऊ आणि निश्चितपणे 26-27चे पैसे आत्ता आले आहे तेही आम्ही निश्चितपणे वाटप करू आणि हे जे पैसे आहे जनतेचे पैसे आहे, माझे माझे घरातले माझ्या खिशातले पैसे नाही आहे आणि निश्चितपणे जनतेच्या सेवेसाठी आम्ही इथे सेवा करतच राहू एवढी मी आपल्याला ग्वाही देतो.